हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण ट्यूब ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर हे बघा, मी हे ड्राफ्टिंग करून घेतली आहे. हा फ्रंट पार्ट आहे, हा बॅक पार्ट आहे. बॅक पार्टला आपली आयहुक पट्टी असणार आहे. तर अशा पद्धतीची ड्राफ्टिंग मी करून घेतली. त्यानंतर हे मेजरमेंट घेतले, यानुसारच आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहे. तर ब्लाऊजची लेंथ म्हणजे उंची आहे 15.5, फुल शोल्डर आहे 15, छाती 33.5, कमर 29 आहे, शोल्डर टू अपेक्स 9.5, अपेक्स टू अपेक्स 7 आहे, फ्रंट नेक 7 आहे आणि बॅक नेक पण 8 आहे. त्याच्यानंतर बॅकची लेंथ आपली 14.5 आहे. तर चला आपण आता ड्राफ्टिंग करू. अगोदर आपण बॅक पार्ट करणार आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो ताईंनो. त्यामुळे अगोदर आपण बॅक पार्ट, तुम्हाला देखील कंटाळवाणं होऊ नये, बोर होऊ नये, त्यासाठी आपण अगोदर बॅक पार्ट करू. त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये फ्रंट पार्ट ड्राफ्टिंग करू. वरतून एक स्ट्रेट लाईन देऊन घेऊ अगोदर. या स्ट्रेट लाईनपासून आपल्याला मापे टाकायची. तर आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं. शोल्डर किती आपलं, शोल्डर आहे आपलं 15 इंच. तर त्याचा अर्धा किती झालं, म्हणजे निम्म झालं 14.5. हे बघा, अशा पद्धतीने 7.5 म्हणजे 15 शोल्डर आहे, त्याचा निम्म झालं 7.5. तर हे बघा, इकडनं फोल्ड बाजूकडून टेप असा ठेवून आपल्याला 7.5 मार्किंग करायची इथे. त्यानंतर इथून आपल्याला डाऊन 1 इंच जायचं. ट्यूब ब्लाऊज आहे, पण काही वेगळं नाही आहे त्यामध्ये. जिथं आहे तिथे मी तुम्हाला सांगेल, बाकी ड्राफ्टिंग आपली सेम आहे. तर इथून आपण डीप नेकला 1 इंच डाऊन जातो, तसंच इथे देखील 1 इंच डाऊन जायचं आहे. त्यानंतर इकडनं देखील गळा रुंदी 2.5 इंचावर मार्किंग करायची. आता हे मापे आपण अगोदर जोडून घेऊ स्केलनी. तर इथून आपल्याला आर्म होलची मार्किंग करायची. म्हणजे जेव्हा आपण आर्म घेऊ तेव्हाच आपल्याला चेस्ट लाईन भेटेल. तर त्यासाठी आपल्याला चार्ट बघावं लागेल डीप नेकचा. तर मी तुम्हाला इथे चार्ट दाखवते. तर हा बघा, हा बॅक नेक फॉर्म्युला आहे आणि हा डीप नेक फॉर्म्युला आहे. तर आपल्याला कोणता वापरायचा आहे, आपला बॅक आणि फ्रंट दोन्ही पण डीप नेकच आहे, त्यामुळे आपण डीप नेक वापरणार आहे. तर आपली चेस्ट किती आहे, 33.5. कोणत्या लाईनमध्ये येते हे बघा, इथे बघायचं आहे. तर दुसऱ्या लाईनमध्ये येते. तर हे बघा, 33.5, 1 मिनटं, 33.5 भागिले 6 अधिक किती आहे 0.5, म्हणजे अर्धा इंच. 0. तर किती झालं, 6 इंच. तर इथून आपण डाऊन 6 इंचावर मार्किंग करणार आहे. हे बघा, जिथून डाऊन गेले तिथून असं टेप ठेवायचं आहे आपल्याला. इथं 6 इंच एक मार्किंग करून घेतली. त्यानंतर आपण आता इथं स्ट्रेट लाईन देऊन घेऊ, म्हणजे आपल्याला छातीची लाईन भेटून जाईल. त्यानंतर बघा, हा बॅक पार्ट आहे आपला, हा बॅक पार्ट आहे. त्यामुळे आपल्याला आता इथं म्हणजे छातीमध्ये लुजिंग काहीच द्यायची नाही, कारण पूर्ण डीप नेक ट्यूब ब्लाऊज म्हणजे एक हे बघा, ट्यूब ब्लाऊज म्हणजे बघा ही अशी पट्टी राहील फक्त. त्यामुळे आपल्याला छातीमध्ये लुजिंग द्यायची नाही. डायरेक्ट डिवाइड 4 करायचं आहे. तर आपली छाती किती आहे, 33.5. तर हे बघा, 33.5 भागिले 4 करायचे आपल्याला. किती होईल, 8.25च्या वरती एक लाईन. ते बघा, इथून असं फोल्ड बाजूकडून टेप घ्यायचं आहे, 8.25च्या वरती एक लाईन इथं मार्किंग करायची. त्यानंतर पुढे शिलाई मार्जिन घ्यायची. तुमच्या याच्यावर आहे, तुम्ही 2 इंच घेऊ शकता किंवा 1.5 इंच देखील घेऊ शकता. तर मी 2 इंचावर मार्किंग करते. त्यानंतर बघा, आपल्याला ह्या सरळ लाईनपासून म्हणजे ब्लाऊजची लेंथ टाकायची. तर हे बघा, इथून आपण असा टेप सरळ ठेवू आणि आपली ब्लाऊजची उंची किती आहे, तर मग बॅक साईडची आहे 14.5. त्याच्यात आपण 1 इंच प्लस करू, 15.5 मार्किंग करू.
तिथून पुढे एक डबल मार्क करून घेते मी, म्हणजे आपली लाईन सरळ होईल. ते बघा, उंचीची मार्किंग करून घेतली, आपण सरळ लाईन देऊन घेऊ. त्यानंतर बघा इथं आपल्याला कमरचं मार्किंग करायचं आहे. कमरला पण डायरेक्ट डिवाइड आपण 4 करणार आहे. तर आपली कमर किती आहे? 29 भागिले 4 किती झाले? 7.25. तर इथं आपण 7.25 मार्किंग करणार आहे. बघा इथून टेपाचा ठेवायचा आहे, 7.25 मार्किंग करायची. पुढे शिलाई मार्जिन 2 इंच. जेवढी आपण इथे घेतली होती तेवढीच खाली देखील घेतली. आपण स्केलनी ही मापे जोडून घेऊ अगोदर. इकडे देखील सेम. त्यानंतर बघा आता आपल्याला इथे शोल्डर मायनस करावं लागेल. अगोदर आपण इथं या जो शोल्डर आहे त्याचा सेंटर काढून घेऊ, कारण आपल्याला इथे शोल्डर म्हणजे रेडी शोल्डर नाही आहे, तर आपली फक्त पट्टी. तर त्यासाठी आपल्याला रेडी शोल्डरची गरज पण नाही आहे. तर आपण कशी काढायची मी इथे तुम्हाला दाखवते. तर अगोदर हे बघा, या तिरप्या लाईनचा सेंटर काढायचा आहे. टेपाचा ठेवून सेंटर व मार्किंग करायची. आता आपण ही सरळ लाईन या चेस्ट लाईनला जॉईंट करून घेऊ ही. आता हे बघा, आपण ही लाईन अशी देऊन घेतली. तर आता ते इथे तुम्हाला बघा, तर ही जी पट्टी ती थोडी म्हणजे आतमध्ये म्हणजे गळ्याच्या साईडने, इकडनं हा गळा दिसत असेल, ह्या साईडने हवी का थोडीशी बाहेर हवी, हे तुमच्या याच्यावर आहे. आता तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही इथं करू शकता. हे बघा, आता तुम्हाला जर थोडी इकडे पाहिजे असेल, म्हणजे आर्महोलच्या साईडने हवी असेल, थोडी बाहेर पाहिजे, तर तुम्ही इकडे घेऊ शकता 1/2 ते 1/4 इंच. आणि इकडे हवी असेल तर ह्या लाईनच्या इकडे देखील घेऊ शकता. आता मी जशी तशीच ठेवणार आहे. तर हे बघा, या लाईनचा अगोदर मी सेंटर काढून घेते. सेंटर काढायचं आहे. पुन्हा ह्या सेंटर काढला आहे तिथून परत पुन्हा खाली एक सेंटर काढायचं आहे. बघा इथं पुन्हा सेंटर काढून घ्यायचं आहे. आता बघा, आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. इथं काय आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग करायची गरज नाही, कारण हे ट्यूब ब्लाऊज आहे त्यासाठी. तर हे बघा, आर्महोलचा शेप देऊन घेऊ आपण. जसं आपलं जॉईंट होतं आहे तसं आर्महोलचा शेप देऊन घेणारी, जो खाली सेंटर घेतला आहे ना आपण त्यांनी, हे बघा जसं मॅच होते तसं देऊन घ्यायचं आहे. इथं काय क्रॉसमध्ये आपल्याला मार्किंग करायची गरज नाही. हे बघा, इथं आर्महोलचा शेप देऊन घेतला आहे. त्यानंतर आपल्याला आता बघा, इथून आपल्याला मागच्या गळ्याची देखील उंची घ्यायची. तर आपला मागचा गळा किती आहे? 8 इंच आहे. हे बघा किती? 8 इंच आहे. तुमच्या याच्यावर आहे, तुम्ही कमी देखील घेऊ शकता किंवा जास्त देखील, पण ब्लाऊजला जास्त कमी नाही आणि जास्त कमी पण नाही आणि जास्त पण नाही, त्यासाठी मध्यमच घ्यायचा. आता बघा, इथून आपण मागच्या गळ्याची मार्किंग केली. तर आता आपण इथून शोल्डर मायनस करून घेऊ, कारण डीप नेक आहे त्यामुळे मायनस करावं लागेल. आता इथं आपण अशी स्ट्रेट लाईन देऊन घेऊया. त्यानंतर बघा, आपण गळा जेव्हा चेस्ट लाईनच्या आहे बघा, असे आपण स्केल ठेवतो चेस्ट लाईनच्या वरती 1/2 इंच वरती, आणि तिथून बघतो आपला स्केलच्या खाली जर गळा जात असेल तर वरतून आपण 1/2 इंच मायनस करतो. तर इथून वरतून आपल्याला 1/2 इंच मायनस करायचे, कारण आपला गळा स्केलच्या खाली गेला आहे. झालं. त्यानंतर आता आपण ही लाईन अशी थोडी स्ट्रेट करून घेऊ, कारण आपल्याला गळ्याची पुढच्या म्हणजे मागच्या गळ्याची देखील मार्किंग करायची. तर हे बघा, एक मिनटं, आपण एवढं खाली घेतल्यापेक्षा जी चेस्ट लाईन आहे हिच्यावरच आपण
गळा देखील घेऊ सेम, म्हणजे आपलं मागे पुढे जास्ती होणार नाही. जसं आपले रेडीमेड ट्यूब ब्लाऊजची जी फिटिंग असते ना सेम तशी. तर त्यासाठी मी हा खालचा नाही घेते, वरचा जो आहे चेस्ट लाईनचा. हे बघा इथून तुम्हाला दाखवते चेस्ट लाईनचा किती, हा 6.5. तर हाच 6.5 गळा ठेवते बॅक साईडचा. तर हे बघा इथून असा शेप देऊन घेते मी, मागच्या गळ्याचा शेप देऊन घेतला. आता एवढी आपली ड्राफ्टिंग झाली आहे बॅक पार्टची. आता हे बघा आपली बॅक पार्टची एवढी ड्राफ्टिंग झाली आहे. आपल्याला एक मार्किंग इथं म्हणजे मेजरमेंट घेऊन ठेवायचं आहे. तर हे बघा, जर आपण ही लाईन आहे हिचं सेंटर काढलं होतं, सर्वात खालचा जो सेंटर आहे, तर हे बघा इथं असं. तर किती येतं आहे आपलं 5 इंच येतं आहे. तर ते इथं असं लिहून ठेवू म्हणजे आपल्याला लक्षात येईल. हे बघा, त्यानंतर बॅक पार्टची आपली एवढी ड्राफ्टिंग झाली आहे. आता फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग या पुढच्या व्हिडिओमध्ये करू, कारण ताईंनी व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो, तुम्हाला देखील बघायला बोर होत असेल. त्यामुळे व्हिडिओची लेंथ कमी व्हावी त्यासाठी अगोदर आपण बॅक पार्ट ड्राफ्ट केला आहे, त्यानंतर पुढच्या पार्टमध्ये फ्रंट पार्ट ड्राफ्ट करू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तुम्हाला जर या ड्राफ्टिंगचा फोटो वगैरे घ्यायचा असेल तर फोटो स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. शेअर देखील करा जेणेकरून दुसऱ्याला देखील याचा फायदा होईल. भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.